तिरोडा एकात्मिक बाल विकास प्रकल्पातर्फे 237 लाभार्थ्यांना 59,25,000 रुपयांचं मुदत ठेव प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं आहे। प्रकल्प तिरोडातर्फे माझी कन्या भाग्यश्री योजनेचे 59,25,000 रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम ग्रामपंचायत सुकळी येथे संपन्न झाला आहे। ग्रामपंचायत सुकळी येथे तिरोडा एकात्मिक महिला बाल विकास प्रकल्प व सुकळी ग्रामपंचायत तर्फे आयोजित कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथळे, पंचायत समिती सदस्य रीता पटले, सरपंच सुनील मेश्राम, उपसरपंच सदीम कुर्वे, प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी, पत्रकार रमाकांत खोब्रागडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका कनकलता काळे, सोनाली बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात तालुक्यातील 237 लाभार्थ्यांना 59,25,000 रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे। या प्रसंगी बोलताना एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी यांनी शासनातर्फे 2 मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे कुटुंबातील मुलीचे नाव प्रत्येकी 25,000 रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात येत होते। मात्र ही योजना शासनातर्फे जिल्हा परिषद गोंदिया 2023 रोजी बंद करून याऐवजी लेक माझी लाडकी ही योजना सुरू करण्यात आली असता तिरोडा बाल विकास प्रकल्पाच्या लक्षात येताच तालुक्यातील काही महिलांनी जुन्या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे लक्षात आल्यावरून प्रकल्पातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका अथक प्रयत्न करून लाभ न घेणाऱ्या कुटुंबाची माहिती घेऊन त्यांच्याकडून माझी कन्या भाग्यश्री योजनेचे अर्ज भरून घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली।